सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातलं कुरुंदवाड हे गाव प्रसिद्ध आहे ते म्हणजे बिरोबा देवाच्या यात्रेसाठी। बिरोबा देवाच्या यात्रेची या गावाला शेकडो वर्षांची परंपरा आहे। चैत्र पौर्णिमेनंतर या यात्रेला सुरुवात होते। बिरोबा म्हणजे धनगर समाजाचं आराध्य दैवत। रानोमाळ भटकंती करणारा हा समाज मोठ्या संख्येनं या यात्रेनिमित्त एकत्र येतो। केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर शेजारच्या कर्नाटक राज्यातलेही हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात। या कार्यक्रमाचा उद्देश असा की ही कला धनगर समाजाची जी गजनृत्य कला आहे ही जतन झाली पाहिजे, ही कला जपली पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे, यासाठी या ठिकाणी हा एकत्रित स्नेह मेळावा आयोजित केला जातो। या यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे छबिना, कुस्त्या, ओव्या आणि पारंपरिक धनगरी गजनृत्य। शिक्षणाचा अभाव असल्यानं ओव्यांच्या माध्यमातून मौखिक रूपात धनगर समाजानं आपलं वाङ्मय साहित्य आजवर जतन करून ठेवलंय। हा सांस्कृतिक ठेवा इथून पुढेही टिकून राहावा यासाठी ओव्यांच्या स्पर्धेचं या यात्रेत आयोजन करण्यात येतं। दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी हा यात्रेचा समारंभ होतो। पहिल्या दिवसाला आरत्या म्हणतात, दुसऱ्या दिवशी बकऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी पारंपरेनं गाड्याच्या शर्यती होत असतात। चौथ्या दिवशी कुस्त्याचं मैदान असतं, पण गाड्या शर्यतीला बंदी असल्यामुळे तिथं आम्ही भजनी वारड्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि शिखराचा जीर्णोद्धार करून देऊळ चांगलं बांधलंय। बाजूनी आता ही भक्त निवास सुद्धा बांधायचं काम चालू आहे। असंच जवळजवळ 20-30 हजार लोक जत्रेला येतात। बिरोबाच्या या यात्रेनिमित्त माहेरवाशिणी तसंच गावाबाहेर नोकरीनिमित्त असणारा तरुण वर्ग 4 दिवस गावात मुक्कामी येतो। ही यात्रा अनुभवतो आणि पुन्हा नवी ऊर्जा घेऊन परततो। तो पुढच्या वर्षाच्या यात्रेची आस घेऊनच। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।